हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मनसेच्या सगळ्या नेत्यांची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पालिका निवडणुकीबाबत चर्चा। बैठकीत काय चर्चा होते याची उत्सुकता। ओबीसी संघटनेची महत्त्वाची ऑनलाईन बैठक। बैठकीत ओबीसी समाजाच्या मोर्चाची तारीख निश्चित होण्याची शक्यता। दसऱ्यानंतर 8 किंवा 9 ऑक्टोबरला मोर्चा होणार अशी माहिती। कथित फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा मानहानीचा दावा रद्द। वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं दावा अवैध ठरवल्यानं नाना पटोलेंना मोठा धक्का। उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून पुन्हा सक्रिय। सकाळी 10 वाजल्यापासून अजितदादांच्या मंत्रालयामध्ये बैठका। 2 दिवसांपासून घशाला त्रास असल्यानं घेतली होती विश्रांती। सरसंघचालक मोहन भागवतांचा आज 75वा वाढदिवस। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला श्री श्री रविशंकर यांनी सत्कार करून दिल्या शुभेच्छा। मुंबईतील नेव्हीनगरमधील रायफल चोरी आणि काडतूस चोरी प्रकरणाचा छडा लावण्यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश। तेलंगणातून 2 आरोपींना अटक। इगतपुरीतील रेन फॉरेस्ट हॉटेलवरील सीबीआयच्या छाप्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश। 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याचा संशय। सीबीआय संशयितांची चौकशी करणार। सोलापूरमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस। अक्कलकोटलाही पावसानं झोडपलं। नदी नाले ओव्हरफ्लो। आणि नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही हिंसाचार उफाळला। पगार आणि पेन्शनला कात्री लागल्यानं संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर। वेगवान स्वरूपात दादरच्या शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार आहे। महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी मोठ्या दिमाखात शिवतीर्थावर होणार असून मुंबई महानगरपालिकेनं या मेळाव्याला परवानगी दिली आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। शिवसेना शिंदे गटानं आपली स्वतंत्र ताकद दाखवत मुंबई महापालिकेसाठी कार्यकारी समिती जाहीर केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र अशी 21 जणांची कार्यकारी समिती जाहीर केली आहे। जगात डीपीडीसीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाने एका महिलेवर अत्याचार केला होता आणि त्या अत्याचाराचा आरोप केला होता। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं। मंगेश चव्हाण ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। दरम्यान चव्हाण यांचा त्यांच्याच गृहमंत्र्यांवर विश्वास नसल्याची टीका माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे। नागपुरात व्यापारी राजू दीपानी यांच्यावर भर रस्त्यात दरोडेखोरांनी गोळीबार करत 50 लाख रुपये लुटले। सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केलाय। नानापेठेतील टोळी युद्ध तसंच कौटुंबिक वादातून आयुष कोमकर याच्या खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह 13 साथीदारांविरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मकोका कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। पुणे पोलिसांनी नानापेठेतील टोळी युद्धाला आळा घालण्यासाठी मकोका लावलाय। बेरोजगारांची वाढलेली संख्या, घर लागलेली अर्थव्यवस्था तसंच समाज माध्यमांवर घातलेली बंदी अशा अनेक समस्यांमुळे असंतोषाचा स्फोट होऊन सध्या धगधगणाऱ्या नेपाळमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी लष्करानं देशभरात संचारबंदी लागू केली। पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लष्करानं ही कारवाई केली। पुणे महापालिकेच्या प्रारूप आराखड्यासंदर्भातल्या हरकतींच्या संदर्भात आज आणि उद्या सुनावणी होणार आहे। 6000 हरकतींसाठी आज आणि उद्याचा वेळ देण्यात आलेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती आल्यानंतरही प्रशासनानं केवळ 2च दिवस सुनावणी ठेवल्यानं हरकतदार नाराजी व्यक्त करतायत। बीडच्या परळीजवळील पांगरी नाथरा मार्गावर भीषण अपघात झाला। या अपघातात आजोबांसह नातीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहणार आहात माझ्या सहकारी सुवर्णा यांच्यासह। 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात।
हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या निर्णयामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून ओबीसीतून आरक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झालाय आणि या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालाचं अवलोकन केलं असता मराठा आरक्षणाच्या GR नंतर एमपीएससीचा कट ऑफ घसरल्याचं दिसून येत आहे. जागतिक अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्यांच्या किमती नव्या उच्चांकावर पोहोचलेल्या आहेत. गेल्या एका वर्षात सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल 44% तर चांदीच्या किमतींमध्ये 45% वाढ झालेली आहे. 6 महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात अनुक्रमे 26% आणि 29% इतकी प्रचंड वाढ झाली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत ला निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र ही प्रणाली तटस्थ असल्यानं त्याचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही येत्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल. त्यामुळे ला निनोचा पावसावरही फारसा परिणाम होणार नाही. अटल सेतूवर MHTL मोठ्या प्रमाणात ओव्हर स्पीडिंग सुरू आहे. मात्र संबंधितांना कोणतेही चालान जारी झालेलं नाही. एकूणच यामुळे वाहतूक व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रासाठी झोनल मास्टर प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेनं त्याकरता नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवण्याचं आवाहन केलं. महापालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली असून पालिकेकडे आलेल्या 488 सूचना हरकतींवर पहिली सुनावणी पार पडली. यात प्रभाग रचनेसाठी झालेल्या पहिल्या सुनावणीत 189 हरकतींवर सुनावणी झाली. नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची चौकशी करण्याचे आदेश रद्द करण्यात आलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला दिलासा मिळाला. पश्चिम रेल्वे प्रशासनानं सर्व स्टॉलधारकांना 30 सप्टेंबरपूर्वी अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेणं बंधनकारक केलेलं आहे. या मुदतीमध्ये प्रमाणपत्र न घेतल्यास संबंधित स्टॉलचा वीज पुरवठा खंडित केला जाईल असा इशारा प्रशासनानं दिलाय. मध्य रेल्वेनं एप्रिल ते ऑगस्ट या 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये 17,19,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे. या फुकट्या प्रवाशांकडून 100,50,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. ऑगस्ट महिन्यात 2,76,000 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. शिष्यवृत्तीचा लाभ अधिकाधिक गुणवंत विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी साथीच्या बरोबरच आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 11वी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरीचं वेळापत्रक जारी करण्यात आलंय. 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान ही फेरी पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा गॅजेटियरच्या आधारे काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या 2 जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत. ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करावी अशी विनंती या याचिकांद्वारे करण्यात आली आहे. आता एक मोठी बातमी. दिल्ली आणि देशभर हादरवण्याचा ISचा कट अखेर पोलिसांनी उधळून लावलेला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं झारखंड ATS आणि रांची पोलिसांच्या मदतीनं केलेल्या संयुक्त कारवाईत 3 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे. अटक केलेल्यांमध्ये अशर, दानिश, आफ्ताब आणि आणखी एकाचा समावेश आहे. चौकशीसाठी 8 पेक्षा अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी सामग्री, स्फोटकं, शस्त्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केलेली आहेत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसलेला आहे. धाराशिवच्या 23 मंडळातील 2 लाख हेक्टरपर्यंत शेतीचं नुकसान झालंय. पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मालवणच्या समुद्राच्या भरतीच्या पाण्यात रापणसह होडी वाहून गेली. यामुळे 8 लाखांचं नुकसान झालंय. ऐन हंगामात 40 मच्छीमार कुटुंबीय अडचणीत आले. श्रावण ते गणेशोत्सवामधील भाजीपाल्याची स्वस्ताई पितृ पंधरवड्यानं संपुष्टात आणलेली आहे. बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली असून किरकोळ बाजारामध्ये वाटाणा 160 ते 200 रुपये किलो दरानं तर गवारही 120 ते 160 रुपये किलो दरानं विकली जाते. राज्य सरकारनं हमीभावानं 20 लाख टन सोयाबीन खरेदीला परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. प्रत्यक्षात 15 लाख टन खरेदीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पण केंद्रानं मंजुरी दिली तरीही सद्यस्थितीमध्ये 15 लाख टन सोयाबीन खरेदी करण्याची राज्याची क्षमता नाही. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता हमीभावानं सोयाबीन खरेदीचं मोठं आव्हान राज्यासमोर आहे. मराठा समाजापाठोपाठ तुळजापुरात बंजारा समाज एकवटलेला आहे. मराठा समाजाच्या निर्णयाप्रमाणेच आमचाही निर्णय घ्या. फडणवीसांनी SC प्रवर्गात समावेश करण्याचं आश्वासन पाळावं अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे.
साताऱ्याच्या कराड तालुक्यातील तांबवे गावासह पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ देवाची पालखी गावागावात जात असते। त्यानिमित्त प्रत्येक गाववाड्यात वाजत गाजत पालखीचं स्वागत करण्यात आलं। घटस्थापनेला भैरवनाथ देव पाठरवाडी डोंगरावर मंदिरात जातो आणि तिथेच वर्षभर मंदिरात थांबतो। जळगावमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वाखाली बौद्ध बांधवांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निदर्शनं केली। बिहारमधील महाबोधी बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। वळणार आहोत, सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। मनसेच्या सर्व नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता। कथित फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा मानहानीचा दावा रद्द। वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं दावा अवैध ठरवल्यानं नाना पटोलेंना मोठा धक्का। उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून पुन्हा सक्रिय। सकाळी 10 वाजेपासून अजितदादांच्या मंत्रालयात बैठका। 2 दिवसांपासून घशाला त्रास असल्यानं घेतली होती विश्रांती। कुर्डुवाडी प्रकरणात अजितदादा आयपीएस अंजना कृष्णा यांच्याशी चुकीचं बोलले। अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार यांचं वक्तव्य। सरसंघचालक मोहन भागवतांचा आज 75वा वाढदिवस। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला श्री श्री रविशंकर यांनी सत्कार करून दिल्या शुभेच्छा। मुंबईतील नेवीनगरमधील रायफल चोरी आणि काडतुसा चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश। तेलंगणातून 2 आरोपींना अटक। इगतपुरीतील रेन फॉरेस्ट हॉटेलवरील सीबीआयच्या छाप्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश। 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याचा संशय। संशयितांची सीबीआय चौकशी होणार। सोलापूरमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी। अक्कलकोटलाही पावसानं झोडपलं। नदी नाले ओव्हरफ्लो। अनेक रस्ते आणि शेती पाण्याखाली। सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता। कार्की नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश। नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही हिंसाचार उफाळला। पगार आणि पेन्शनला कात्री लागल्यानं संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर। आणि युक्रेननंतर आता पोलंडमध्ये तणावपूर्ण स्थिती। पोलंडच्या सीमावर्ती भागात रशियाचे 19 ड्रोन शिरल्याचा दावा। डोनाल्ड ट्रम्प यांनीही व्यक्त केली चिंता। बातमीपत्राला सुरुवात करूयात। नेपाळ पाठोपाठ सध्या फ्रान्समध्ये देखील अशांतता पसरलेली आहे। राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या धोरणांचा निषेध नोंदवत जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेली आहे। फ्रान्सची राजधानी पॅरिससह आंदोलकांनी ठिकठिकाणी रस्ते बंद केलेत, तर जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। ब्लॉक एव्हरीथिंग मूव्हमेंट अंतर्गत फ्रान्समधील निदर्शनं सुरू आहेत। देशातली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जवळपास 80,000 पोलीस तैनात केले गेलेले आहेत। राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या अर्थधोरणांवर नाराजी व्यक्त करत लोक आक्रमक झालेले आहेत। आंदोलकांनी रस्ते अडवलेले आहेत। शाळांबाहेर कचरा पेट्या पेटवल्यात, तर पोलिसांसोबत झटापट झाली आहे। पोलिसांकडून अश्रुधुरांचा देखील मारा करण्यात आला। माजी पंतप्रधान फ्रान्सवा बायरू यांनी अर्थसंकल्पात मोठ्या कपातीचा प्रस्ताव मांडल्यानं लोकांच्या असंतोषाला पारावर राहिला नाही आणि याचीच परिणिती फ्रान्सच्या आक्रमक आंदोलनात दिसती। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते। आणि पुढची एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। तिकडे नेपाळमध्ये ओली सरकार विरुद्ध झालेल्या हिंसाचारानंतर नवीन सरकार स्थापनेचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झालाय। जेनझी गटासह नेपाळमधील सर्व राजकीय पक्षांनी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्या नावाला मान्यता दिलेली आहे। त्यानंतर असं मानलं जातंय की सुशीला कार्की नेपाळची पुढची कमान सांभाळतील। न्यूज 18शी झालेल्या संभाषणात सुशीला कार्की यांनी त्यांच्या योजना आणि भारतासोबतच्या संबंधांबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्यात।
नेपाळमध्ये सुरू असलेल्या निदर्शनात परिस्थिती आणखी बिकट झालेली आहे. हिंसाचार उफाळल्यानंतर निदर्शकांनी घेरलेल्या एका नेत्याला विमानानं हलवलं. सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसून येतंय. अशा परिस्थितीमध्ये नियंत्रणात आणण्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आलं आणि नेत्याला सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. या घटनेनं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. जिथे नेतेच सुरक्षित नसतील तिथे सामान्य नागरिकांचं काय होणार असा सवालही उपस्थित झालाय. सरकारविरोधी निदर्शनानंतर नेपाळची राजधानी काठमांडूमधून भयानक चित्र समोर आलेली आहेत. आंदोलनादरम्यान दंगलखोरांनी अनेक सरकारी इमारतींना आग लावली. ड्रोनमधून काढलेल्या छायाचित्रांमध्ये जळून खाक झालेल्या सरकारी मालमत्ता स्पष्टपणे दिसतायत. या कार्यालयाबाहेर पार्क केलेली शेकडो वाहनं आगीत जळून खाक झाली आहेत आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रूपांतरित झालेली आहेत. दंगलखोरांचा संताप किती हिंसक झाला होता हे सांगण्यासाठी हे फोटो पुरेसे आहेत. काठमांडूमध्ये सरकारविरोधी निदर्शनानंतर नेपाळच्या संसदेचं छायाचित्र समोर आलेलं आहे. जाळपोळीनंतरही संसद भवन अनेक तास जळत राहिलं. संसदेच्या भिंती काजळीनं भरलेल्या आहेत. संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण कायम आहे. संसद संकुलाभोवती सुरक्षा दल तैनात आहेत आणि मोठ्या संख्येनं सैनिक गस्त घालतायत. नेपाळमध्ये सोशल मीडियावर घातलेल्या बंदी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. काठमांडूपासून पश्चिम नेपाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. या निदर्शनादरम्यान 13,500हून अधिक कैदी तुरुंगातून पळून गेलेत, तर ताब्यात असलेले 560 आरोपींनी देखील पळ काढला. दरम्यान पश्चिम नेपाळमधील एका तुरुंगात झालेल्या गोळीबारात 5 अल्पवयीन आरोपींचा मृत्यू झाला असून 4 कैदी जखमी झाले.